नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील राहुल नगर झोपडपट्टी हटवण्यावरून नागरिक आक्रमक झाले होते. 40 वर्षापासून राहत असलेल्या कुटुंबांना दबाव टाकून जागा खाली करायला लावण्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. बुद्धविहार हटवणं, पोलीस बंदोबस्त आणि फॉरेस्ट क्षेत्रात बांधकामाच्या मुद्द्यावरून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल ढोणगे यांनी. बघूयात. नवी मुंबईमध्ये फॉरेस्टची जमीनसुद्धा बिल्डरांच्या घशात घातला जातो आहे. आपण पाहू शकता पाठीमागे जे कंपाऊंड वॉल आपल्याला दिसतो आहे, पत्रा लावलेला आहे, पत्र्याचे शेड आहे. या ठिकाणी जवळपास 80 ते 100 कुटुंब, जे 100 परिवार या ठिकाणी 1980-1982 पासून राहत असलेली ही लोकवस्ती या ठिकाणावरनं उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. प्रचंड या ठिकाणी पोलीस तैनात आहेत. वेगवेगळ्या परिवाराला वेगवेगळे आमिष दाखवून दिशाभूल करून या ठिकाणावरनं हलवण्यात आला आहे, असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. परंतु हा जमीन फॉरेस्टमध्ये आहे असंही सांगण्यात येतो आहे. नक्की काय प्रकार आहे, इथे काही स्थानिक आहे, त्यांच्याशी जाणून घेऊयात आपण. काय प्रतिक्रिया द्याल? माझं नाव विनोद लांडगे आहे. माझा जन्म इथंच झाला आहे. 1986ची माझी जन्मतारीख आहे. तर इथंच झालेलं मी. हे सुमारे 1980 पासून आम्ही इथंच वास्तव करत आहे. आणि इथं अचानकच एक बिल्डर आले. त्यांनी आम्हाला कोणाला 10 लाख रुपये दिले, ज्याचा सर्वे पावती नाही, आणि ज्याची सर्वे पावती आहे त्याला 30 लाख रुपये दिले. ह्या हिशोबाने आम्ही सोडत नव्हतो ही जागा, तरी पण एकामेकात तोडाफोडा राज्य करा ह्या हिशोबाने त्यांनी आमच्यात वाद लावले. तुला एवढे देतो, तुला तेवढे देतो, असं करून त्यांनी आमची माणसं खाली केल्यानंतर परत राहिला आमचा समाज, म्हणजे आमचं बुद्धविहार ॲज इट इज आहे तसं होतं इथं. ठीक आहे, त्याचं काही आम्ही काहीच केलं नव्हतं. आमचं असं म्हणणं होतं की आहे बुद्धविहार आहे तिथंच आम्हाला पाहिजे. बुद्धविहार आणि आमचा जयभीमचा कट्टा ॲज इट इज तसंच ठेवायचं. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की आम्ही जाताना काहीतरी इथं मागं ठेवून जायचं, म्हणून ते ठेवायचं होतं. आणि मग एकदा आम्हाला अचानकच व्हिडिओ आले, फोटो आले की आमचं बुद्धविहारामधले बुद्धांची मूर्ती आणि फोटो, आंबेडकरांचा फोटोच गायब आहे. त्याच्यानंतर आमच्या पायाखालची जमीन सरकली. आम्ही ज्या टायमाला त्या जागेवरती येण्याचा प्रयत्न केला तर इथल्या बिल्डरांच्या माणसांनी आम्हाला आतमध्ये जाऊन नाही दिलं. आम्ही इव्हन पोलीस स्टेशनवर गेलो. पोलीस स्टेशनकडे गेल्यानंतर पोलिसांनी आमच्याबरोबर आले आणि ते पण आतमध्ये नाही आले. आणि परत आम्ही एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. ॲट्रॉसिटीचं एक ॲप्लिकेशन पण दिलं त्यांना. मग पोलिसांचं म्हणणं असं होतं की आम्ही मूर्त्या आणणार 2 दिवसात आणतो, 3 दिवसात आणतो. आज 4था दिवस आहे तरी पण आमच्या बुद्धांच्या मूर्ती आल्या नाही. शेवट आमचा स्तंभ होता जयभीमचा, ते नाव काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आणि ज्या टायमाला आम्ही पोलिसांकडे रिटर्न गेल्यानंतर त्यांनी परत ते जयभीमचं नाव ॲज इट इज तसं लावलं. आमची मागणी एवढीच आहे प्रशासनाकडून, या आपल्या सरकाराकडून, की आमचं बुद्धविहार आहे तिथंच राहू द्या. ती जागा फॉरेस्टची असो, या बिल्डरची असो, नाहीतर तिकडं कोणाच्या एका पॉलिटिशियनची असो, आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही. फक्त बुद्धविहार आणि स्तूप आमचा आहे तिथं राहावं, ही फक्त माझी मागणी आहे. आता तुम्हाला इथून बाहेर काढण्यात आलेलं आहे. जे 80-100 जे काही कुटुंब तुम्ही म्हणताय ते कुठे आहेत? ते आता स्थलांतरित झाले. कोण ब्रिज खाली गेलं साहेब, तर कोण गावी निघून गेलं. म्हणजे इथं निलगिरी गार्डनमध्ये भांडेकाम गाडी धुण्याचं हे काम करत होते. ते सगळे आपापल्या गावाला त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाले. 10 लाख रुपयामध्ये येतच काय साहेब? आणि 30 लाख म्हटलं 30 लाखात येतच काय? नॉर्मल कुटुंबाच्या डोक्यावरती कमीत कमी 5 ते 7 लाख रुपयाचं कर्ज असं साहेब. ज्या टायमाला एवढा पैसा भेटल्यानंतर ते व्याजकऱ्यांनी यांचे 5-7 लाख रुपये काढून घेतले. यांच्याकडे राहिले 20 आणि 22 लाख रुपये. त्याच्यात काय होतं आहे? आणि 10 लाख रुपयाची माणसं अक्षरशः भीक मागतात. वाटलं असं तुम्हाला दाखवतो मी साहेब, त्यांचे एवढे खराब हाल झाले आहेत. आता या जागेवरती किती झाडं होते, त्याचं काय तुमच्याकडे? झाडं अक्षरशः मी तुम्हाला फोटो पण देऊ शकतो. आम्ही स्वतः लावलेली झाडं कमीत कमी 100-125 झाडं आम्ही स्वतः लावलेले आहेत. किती मोठे आहेत? अक्षरशः कमीत कमी 15-20 वर्ष झालं त्या झाडाला. एवढी मोठी झाडे. 4 माणसांनी असं पकडलं तरी ते आपल्या विळख्यात न बसणारी झाडं, एवढी मोठी झाडं आहेत. मग पॉलिटिशियन्स वगैरे तुमच्याकडे आलेत, राजकीय लोक? असं कोणतं माणूस आला नाही आमची बाजू मांडण्यासारखा. नाही. इव्हन आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो दाद मागण्यासाठी. आमच्या ॲट्रॉसिटी ॲक्ट तुम्ही ॲट्रॉसिटी आमची लागू करून घ्या, तर त्यांनी आणखीन आमची ॲट्रॉसिटी लावून घेतली. आज 3रा दिवस उगवलेला आहे साहेब. कोण बिल्डर कोण आहेत? लेवा पटेल म्हणून आहेत. लेवा पटेल हे आहेत, बिल्डर आहेत. त्यांचे गामी बिल्डर आहेत काहीतरी. लेवा पटेल आणि गामी आहेत, दोघांपैकी कोणतरी आहे. कारण की आमच्याकडून जे ॲग्रीमेंट त्यांनी दबावामधून लिहून घेतलं ना, त्याच्यामध्ये लेवा पटेल म्हणून होतं आणि गामी बिल्डर आहे. आम्ही अशी म्हणजे कुणकुण ऐकली होती.
काय मागणी काय आहे तुम्हाला तुमचे सरकारकडून? सरकारकडून माझी एवढीच मागणी आहे, आमचं जेवढं बुद्धविहार आहे आणि जय भीमचा स्तूप आहे ॲज इट इज आहे त्या जागेवरती जरी नाही दिलं साईडला द्या, पण आहे तेवढ्या एरियातच द्यायला पाहिजे, स्थायिक जागेवरती, बस दुसरं काहीच मागणी नाही. आता तुम्हाला 10 लाख रुपये जे दिलेले आहेत वेगवेगळ्या कुटुंबाला, मग आता तुम्हाला काही घरं वगैरे मिळणार आहेत का? काय नाही, जे ॲज इट इज त्यांनी दिलं त्याच्यावरती सगळा विषय संपवून टाकलेला त्यांनी. म्हणजे 80 पासून राहत असलेले तुम्हाला बेघर करून फक्त 10 लाख रुपये दिले. जे सर्वे पावती नाही त्याला 10 आणि सर्वे पावतीला 30. अच्छा, सर्वे पावती असलेल्यांना 30 हां. तर पाहू शकता की या ठिकाणचे जे 1980 पासून राहत असलेले जे कुटुंब आहेत हे कुटुंब बेघर झालेलं आहेत आणि एकंदरीत इथे राहत असलेल्या ज्या कुटुंबाला काही कोणाला 10 लाख तर कोणाला 30 लाख अशा पद्धतीचं पैसे देऊन या ठिकाणून बाहेर काढण्यात आलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी 15-20 वर्षापूर्वी लावण्यात आलेले जे झाडं आहेत, जे ते झाडं या ठिकाणी त्याचं म्हणजे कत्तली करून हे बिल्डिंग उभा राहणार आहे का? ऑब्वियसली त्या झाडं कापल्याशिवाय बिल्डिंग उभा राहू शकत नाही आहे. आणि राज्याचे जे वनमंत्री आहेत गणेश नाईक यांनीसुद्धा हा जो जागा आहे हा फॉरेस्टमध्ये येतो आणि फॉरेस्टची जमिनीवरती इथे इमारत हे उभी राहू कशी शकते? आतमध्ये खूप पूर्वीपासूनचे जे बुद्धविहार आहे, झेंड्याचे जे कट्टा आहे, या सगळ्या गोष्टीची उद्ध्वस्त केलेलं आहेत आणि एकंदरीत त्यांचं असंही म्हणणं आहे की पोलिसांकडे ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनीसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची दाद दिली गेली नाही आहे. पाहावं लागेल पुढील इथे राहत असलेले जे बेघर जे लोक आहेत यांना खरंच न्याय मिळेल का, हा सुद्धा मोठा प्रश्न उद्भवतो आहे. कॅमेरा पर्सन शिल्पासह मी विशाल टोणगे, आवाज इंडिया TV, नवी मुंबई.